नमस्कार, मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। अगदी घरच्या साहित्यात होणारा गोड पदार्थ आपण बनवत आहोत। 2 वाटी पोह्यांपासून आपण हा गोड पदार्थ बनवत आहोत। चला तर मग लगेच सुरुवात करूया। या ठिकाणी मी लाल पोहे घेतले आहेत। तुम्ही आपले रोजचे साधे कांद्या पोह्याचे पांढरे पोहे सुद्धा घेऊ शकता। हे लाल पोहे कधी कधी मार्केटमध्ये येतात तेव्हा आणले जातात, तर तुम्ही पांढरे सुद्धा वापरू शकता। दोन्ही सुद्धा सेमच आहेत। दोन्हीच्या चवीमध्ये सुद्धा काही फरक पडणार नाही। याला कोणी तांबडे पोहे, लाल साळीचे पोहे किंवा ब्राऊन पोहा सुद्धा बोलतात। तर तुम्ही हे पांढरे पोहे सुद्धा घेऊ शकता। आणि 2 वाटी पोह्यांसाठी आपण 1 वाटी गुळाचा वापर करणार आहोत। तर हे पोहे मी आधी धान्य चाळायची जी चाळणी असते त्यामध्ये टाकून चाळून घेणार आहे, म्हणजे बारीक कचरा, साळी वगैरे निघून जाईल। हे आपण पोहे असे पाकडून किंवा चाळून घ्यायचे आहेत चाळणीमध्ये। अगदी पटकन होते, अगदी घरच्या साहित्यात ही रेसिपी होते। आणि शिवाय कधीतरी आपल्याला गोड खायचं असेल, खूप 8 तासाचं काही बनवायचं नसेल, पटकन काहीतरी बनवायचं असेल, तर तुम्ही नेहमीच्या नाश्त्याला सुद्धा ही रेसिपी बनवू शकता। पौष्टिक सुद्धा आहे। लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, वयस्कर लोकांना सुद्धा देऊ शकता। मौसूद अगदी छान होतात। पोहे आपण चाळून घेतलेले आहेत। गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून आपल्याकडे जो सुकामेवा आहे घरात तो सुकामेवा टाकायचा आहे आणि भाजून घ्यायचे आहे। माझ्याकडे बदाम, काजू आणि थोडेसे चारोळे आहेत, ते मी तुपात भाजून घेते आहे। तुमच्याकडे जर मनुके वगैरे असतील तर तुम्ही टाकून भाजून घेऊ शकता किंवा पिस्ते वगैरे। मी काजू, बदाम आणि थोडेसे चारोळे टाकून तुपात भाजून घेतलेले आहेत। याच कढईमध्ये आपण अर्धी वाटी सुकं खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे। तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा वापरू शकता। अगदी हलकंसं ह्याला भाजून घ्यायचं आहे, खूप लाल करायचं नाही। अगदी 2 मिनिट आपण याला भाजून घ्यायचं आहे। खोबरं सुद्धा आपण आता काढून घेऊया आणि पुन्हा 1 चमचा तूप टाकून आपण हे पोहे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही पांढरे पोहे घेतले तरी सुद्धा भाजायचे आणि हे ब्राऊन पोहा घेतला तरी सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। पोहे आपल्याला भाजायचे आहेत, म्हणजे सर्व पोह्यांना तूप छान लागलं पाहिजे आणि गरम झाले पाहिजेत। आणि पोहे थोडेसे आकाराने आकसतात, थोडेसे असे बारीक होतात, त्याचा आकार बदलतो, कमी होतात, म्हणजे आपण गॅस बंद करायचा आहे। खूप भाजायचे नाहीत, त्याला अगदी डाग पडायचे आहेत, खरपूस होऊन द्यायचे आहेत असं नाही। फक्त त्याला आकाराने ते थोडेसे असे आकसले जातात तेव्हा गॅस बंद करायचा आहे। मी गॅस बंद केलेला आहे आणि एक पॅन ठेवला आहे मी। त्यामध्ये ज्या वाटीने आपण पोहे घेणार आहोत त्याच वाटीने 2 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे। आपण 1 वाटी गूळ वापरणार आहोत तर 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला जर गोडाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर करू शकता, आणखीन थोडासा गूळ वाढवू शकता। आणि पोहे खूप जुने वापरत असाल तर 2-4 चमचे पाणी कमी जास्त लागू शकतो। आपल्याला या गुळाचा पाक न करता फक्त आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे। पाण्याला छान उकळी आली आहे। 1 चमचा सुंठ पावडर टाकली आहे आणि 1 चिमट मीठ टाकलं आहे। याच्याने चव छान होते। कुठल्याही गोड पदार्थाची चिमटभर मिठाने चव वाढते। आणि 1 चमचा तूप देखील टाकलेला आहे। गूळ आणि सुंठीचं कॉम्बिनेशन चवीला खूप छान लागतं, म्हणून सुंठ टाकली आहे। आवडत असेल तर टाकू शकता। आणि आपलं गुळाचं पाणी उकळत होतं त्यामध्येच मी भाजलेले पोहे टाकून घेतले आहेत। यासोबतच आता आपण भाजलेलं खोबरं, भाजलेला सुकामेवा सगळं टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी पटकन होते, काही त्रास नाही, काही तयारी वगैरे करायची गरज नाही। आपल्या घरात हे सर्व साहित्य असतं। आता माझ्याकडे हे ब्राऊन पोहे होते म्हणून मी घेतले लाल पोहे, नाहीतर आपण साध्या पोह्याचे सुद्धा बनवू शकतात। हे साध्या पोह्याचेच बनवतात। मी वरून थोडेसे पुन्हा खोबऱ्याचे पातळ काप आणि आपण तळून घेतलेला सुकामेवा टाकला आहे। 1 चमचा तूप घातला आहे। जेवढं तुम्ही तूप घालाल तेवढं या रेसिपीला अगदी खमंग आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते आणि सडसडीत होतात। असे पोहे भरपूर पाणी शोषून घेतात, त्यामुळे
2 वाट्या पाणी आपण घातलेलं आहे. जर पोहे खूप जुने तुम्ही वापरत असाल तर 2-4 चमचे पाणी जास्त ठेवलं तरी हरकत नाही. पाणी सगळं शोषून घेतात पोहे आणि पोहे मऊ होतात. मीडियम टू लो हीटवर 8 ते 10 मिनिट आपण याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. वाफ काढून घ्यायची आहे. जर वाटलं आपल्याला अजून दाटसर व्हायला हवेत तर आपण आणखीन 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊ शकतो. आणि हे जसजसे थंड होत जातील तसतसे ते भातासारखे सुके होत जातात. चवीला एकदम छान लागतात. कधी खाल्ले नसतील तर नक्की बनवा, अगदी छान लागतात. शिरा, लापशी, आणखीन कोणताही गोड पदार्थ तुम्ही खाल्ला असेल तर ह्या दोन्हींच्या चवीतला फरक तुम्हाला कळेल आणि अगदी आवडेल तुम्हाला. तुम्ही बघू शकता गॅसवरून आपण काढल्यानंतर परत याच्या टेक्स्चरमध्ये फरक पडलेला आहे. दाटसर झालेले आहेत. चवीला खूप छान लागतात आणि विशेष म्हणजे हे गरम गरम तुम्ही असे तर खाऊ शकता. फ्रीजमध्ये ठेवून यामध्ये तुम्ही थोडंसं थंड झाल्यानंतर दूध टाकून सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. शिल्लक ठेवलेला सुका मेवा आणि खोबऱ्याचे काप मी वरून टाकले आहे. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे जो फ्री आहे. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा अशा रेसिपी पाहण्यासाठी. तर कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळेत, अगदी घरात असणाऱ्या साहित्यापासून होणारी ही गोड पोह्यांची आपण रेसिपी बघितली आहे. तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करा. रेसिपी आवडल्यानंतर लाईक करायला मात्र विसरू नका. भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत. धन्यवाद.